डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या धमक्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव वाढला आहे. त्यांनी इराणला होर्मुझची खाडी खुली करण्यासाठी आज रात्री 8 वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. अन्यथा इराणवरील अमेरिकेचा हल्ला निर्णायक ठरणार अशी धमकी दिली आहे. त्याचबरोबर ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पावर हल्ला करण्याचे संकेत दिले आहेत आणि होर्मुझ खाडी बंद राहिल्यास त्या क्षेत्रात तेल संकट आणण्याचा इशारा केला. ट्रम्पच्या धमकीतून स्पष्ट आहे की इराणने होर्मुझ खाडी खुली न केल्यास अमेरिकेनं इराणच्या ऊर्जा प्रकल्पावर हल्ला करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांनी शनिवारी इराणला 48 तासांचा वेळ दिला होता आणि नंतर त्यांना नरकात जा असं म्हणत इराणला थेट धमकी दिली होती. त्याचवेळी अमेरिकेनं असं जाहीर केलं आहे की इराणच्या ऊर्जा प्रकल्पावर हल्ला करण्याचा विचार केला जात आहे. इराणकडून या धमक्यासंबंधित कोणतंही मोठं विधान आलेलं नाही, परंतु या घटनांमुळे मध्य पूर्व आणखी एक युद्धाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.